नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत। आता मी हळदीच्या क्षेत्रामध्ये उभा आहे आणि आज आहे बलिप्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, आपल्या हळदीचा आपलं दिवाळीचा पाडवा। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळद पिकामध्ये सध्या भयानक सड, काही ठिकाणी उमणीचा प्रादुर्भाव आणि करप्याचं इन्फेस्टेशन भयानक आलेलं आहे। तर त्यामागे आपण आता सध्या हळदीवर लक्ष देण्याची खूप गरज आहे। मी आता प्लॉटमध्ये आलेलो आहे। आता हे सडीचं बघा तुम्ही, हे पूर्णतः आता ह्या शेंगांना पूर्णतः हे करून टाकलेले आणि खालून उमणीचाही प्रादुर्भाव खूप मोठ्या बोल नका तुम्ही, उमणीचाही प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर ब्ल्यू कॉपर असेल आपलं एकरी 500 ग्राम प्रमाणे, त्यासोबत क्विनॉल फॉस घ्या 25% वालं 750 ml प्रति एकर प्रमाणे किंवा 500 ml प्रति एकर प्रमाणे घेतलं तरी चालेल। या दोन्हीचं कॉम्बिनेशन लवकरात लवकर सोडा। करप्यासाठी ॲग्रोपिक इंडस्ट्रीजचं सध्याचं सर्वोत्तम बुरशीनाशक आलेलं आहे एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती। ते 500 ml आणि एक्स्ट्रीम 500 ml आणि पीक शक्ती 100 ml लवकरात लवकर फवारणी करून घ्या किंवा ड्रीपद्वारे सोडा। आणि त्यानंतर याच्यासाठी आपलं उमणीसाठी मोर्टार येतं किंवा जे काही तुमचं थायोमिथॉक्झाम हे असलेलं टेक्निकल आहे ते उमणी अळीसाठी लवकरात लवकर सोडा शेतकरी बंधूंनो। आता हे इतका जर समजा लॉस होत असेल तर इतके दिवस आपण केलेली मेहनत पूर्णतः वाया जाईल। तर हळदीवर वेळीच लक्ष द्या। हळद दिसायला आता मागच्या महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पाणी जास्त असल्यामुळे खूप छान दिसत आहेत, पण आतून हळदींना खूप प्रमाणात अळीचा आणि रोगाचा भयानक प्रादुर्भाव झालेला आहे। एकदा दाखवा पूर्ण। आता जर असा पूर्ण व्हिडिओ जर घेतला तर वाटतं क्षेत्रात काहीच नाही, पण ज्यावेळेस आपण आत जातो त्यावेळेस आपल्याला खाली हे असे पानं वगैरे पूर्णतः दिसतात आणि एखादं झाड तुम्ही मुद्दाम हे करून पहा। आता याला जर आपण हे केलं तर यात सरळ अळी दिसते। आता हा पूर्णतः कंद, आता हे पूर्ण कंद सडूनच गेले ना। आता ही हळद काय कामाला येणार आहे पुढे? तर ज्या ठिकाणी आपल्याला आता याला ओळखायचं कसं, हे अशा पिवळे पानं इकडे जर वाळलेली दिसली तुम्हाला, पुन्हा एक झाड खालून जर वाळत येत असेल तर ते झाड सरळ उपटून बघा की याचा प्रादुर्भाव नेमका आहे काय, त्यानुसार त्याची ट्रीटमेंट लवकरात लवकर घेऊन टाका। चालतं। धन्यवाद शेतकरी दादा।